So it is a process of gastrulation. You get question on gastrulation. Write a note on gastrulation. Right? So write down what is a gastrulation. Gastrulation is a transformation of. Gastrulation is a transformation of blastocyst into gastrula. Transformation of blastocyst into gastrula. Okay? With primary germ layer. With primary germ layers. With primary germ layers by rearrangement of cells. By rearrangement of cells is called gastrulation. Is called gastrulation. Right? Gastrulation meaning a morphogenic changes. Okay, these are the morphogenic changes. Gastrulation is a morphogenic changes. मॉर्फोजेनिक म्हणजे काय की तिकडे फक्त सेलची रिअरेंजमेंट होतीये, काही सेल डिवाइड होता है आणि 3 जर्म लेयर्स फॉर्म होता. सो वी आर डिप्लोब्लास्टिक और ट्रिप्लोब्लास्टिक. वी आर हायर ना, हायली डेव्हलप्ड. सो वी आर ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे आपल्या कुठल्या 3 जर्म लेयर्स आहेत. आता हे आपल्याला इथे बघायचंय की ह्या 3 जर्म लेयर्स काय कशा फॉर्म झाल्या आणि ह्या 3 जर्म लेयर्सचं फेट काय. फेट म्हणजे यांचं भविष्य काय, त्या भविष्यात काय कुठे काय करणार. सो व्हॉट इज द फेट ऑफ दिस 3 जर्म लेयर्स. राईट. आता आधीची डायग्राम काय आठवते का, आपण अशी रफ एक डायग्राम काढली होती. सो दिस वन इज अ, हे काय सेल आहे, ट्रोफोब्लास्ट और इट इज अ ट्रोफोइक्टोडर्म. राईट. हे सगळे ट्रोफोइक्टोडर्म. इथे जे सगळे होते ते दिस वन इज अ, काय होतं हे, एम्ब्रियोनिक एम्ब्रियोनल नॉब. दॅट इज अ एम्ब्रियोनल नॉब. आणि ही सगळी जी आहे, सपोजिंग सी दिस इज अ एंडोमेट्रियल लाइनिंग, ज्याच्यामध्ये तो बरी झालेला आहे आता. राईट. अँड फॉर्म दिस इज अ, हे काय, these are the chorionic villi. So this is a chorionic villi. आणि ह्या सेलला, इथल्या सेलला आपण काय म्हणतो, विच आर इन कॉन्टॅक्ट विथ द एम्ब्रियोनल नॉब, रॉबर सेल. ओके. सो दिस इज अ chorionic villi. This is the endometrium. This is a robber cell. आणि हा this is a एम्ब्रियोनल नॉब. हे कालचं होतं. सो व्हॉट इज दिस इज ब्लास्ट्युला, है ना. दिस इज अ ट्रोफोब्लास्ट और दिस इज अ ट्रोफोइक्टोडर्म. काढायच्या डायग्राम गॅस्ट्रुलेशनच्या, मस्त बघायचं नाहीये. मी सकाळी 7:30 पासून डायग्राम काढतीये. हा, कारण आपण गॅस्ट्रुलेशन करतोय. राईट. आणि this cavity is called as blastocele. Right. This cavity is a blastocele. इथपर्यंत आपण हे सगळे कसे फॉर्म झाले हे आपण बघितलं होतं. करेक्ट. सो दिस आय विल से दिस ॲज अ से ए डायग्राम. Okay.
Now I'll draw here the B diagram. Gastrulation मध्ये काय झालं? What we said, conversion of blastocyst into gastrula, which is having a 3 germ layers, which is a morphogenic changes. Cell मध्ये changes झाले, cell ने rearrange केले. So these are the morphogenic changes. So this is the A diagram. Correct? Now ही जी ट्रोफोइक्टोडर्म आता तुम्ही काढायची ही ट्रोफोइक्टोडर्म प्रत्येक वेळेस मी नाही काढली तरी चालणार. सो दिस इज अ ट्रोफोइक्टोडर्म. करेक्ट. आणि इथले जे सेल होते कोण होते? हे रॉबर सेल. राइट. नाउ दिस इज इन द बी डायग्राम. रॉबर सेल्स आर डिसइंटिग्रेटेड. कीप राइटिंग. काय काय इव्हेंट्स होत आहेत. ए मध्ये ए वॉज अ सिंपल ब्लास्टुला. दिस वॉज अ ब्लास्टुला, ब्लास्टोसिस्ट. बरोबर. इन बी डायग्राम, डायग्राम शुड बी विथ पेन्सिल. नाउ इन द बी डायग्राम दीज आर द रॉबर सेल जे होते. They have started disintegrating. Rubber cells are disintegrating. आणि हे सगळे जे irregular होते कोण होते irregular? Embryonal knob, right? Embryonal knob gets arranged in the disc. So हा जो embryonal knob होता, that has get arranged into the disc-like pattern. काय काय झालं इथे? रॉबर सेल डिसइंटिग्रेटेड and embryonal knob arranged into the disc. Right? Right? Now in the third diagram, so this was the B diagram. Now in the C diagram, हे परत तुम्ही ट्रोफोइक्टोडर्म छान काढायचं आहे. ट्रोफोइक्टोडर्मचे सेल काढायचे परत. आणि हे जे एम्ब्रियोनल हा डिसइंटिग्रेट व्हायला लागला होता, म्हणजे अजून लाईन होती तिथे कोणाची? रॉबर सेलची. राइट. आता रॉबर सेल हॅज कम्प्लिटली गॉन. ओके. And all these cells get arranged in a line. So these get arranged in a एक सिंगल लाइन मध्ये ते सरळ लाईनीत उभे राहतात. प्रेयरला उभे राहतात ना तुम्ही शाळेत, तसे they came into the single line. So this one is the C diagram here. They came in one line. What came in one line? Embryonal knob. Embryonal knob. The disc of embryonal knob is arranged in a line. Keep writing. Arranged in a line. Clear? Now this is a D. आता काय झाले लक्ष देऊन ऐका. Now these cells get mitotically divided. कुठले सेल? हे एका लाईनीत आलेले सगळे सेल्स. एम्ब्रियोनल नॉब ची जी लाईन आहे that get mitotically divided. आणि परत आता हे काय? Trophoectoderm, trophoblast, trophoectoderm, and these get mitotically divided. Upper cell become tall and column like, and the smaller one are smaller, lower one are smaller. Write it down. Right, draw the D diagram. The embryonal knob which were arranged in a line
divided. Upper which are tall and column like embryonal knob which were arranged in a line get divided mitotically. And they get arranged in a line. Mitotically divided, and the upper one is a tall column like and smaller one is a cuboidal. Lower one is a small and which are cuboidal. So these upper which are column like are called as a epiblast cell now. Which are column like. So these are upper cell which are tall and column like are now called as epiblast. Epi is upper surface, that you know, blast that is a formation of the cell. Clear? And the lower which are cube like or cuboidal are called as a hypoblast. Hypo is below, so hypoblast. So these are cuboidal. Hypoblast which are cuboidal. हे सगळे सेल मध्ये कशी रिअरेंजमेंट होते बघा. सो दॅट इज जस्ट अ मॉर्फोजेनिक चेंजेस विच आर ऑकरिंग इनटू द सेल. क्लियर आहे? कुठली डायग्राम झाली ही? डी डायग्राम. नाउ दिस ओनली विल टेक इपिब्लास्ट. तिथे अगदी छान हायलाइट करून घ्या. इपिब्लास्ट ओनली विल पार्टिसिपेट इन एम्ब्रियो फॉर्मेशन. Epiblast cell will only participate in embryo formation. Hypoblast embryo formation मध्ये नाही. Epiblast will be important in embryo formation. Hypoblast nahi. No hypoblast. Not participate in embryo formation. So you get question which cell doesn't participate in embryo formation. Okay, so that is a hypoblast. Now again, now in the E diagram, listen carefully now what is happening. Here we'll form our first germ layer. Lakshat gya. Now again, this is a trophoblast, right? हे जे होते हैं, these are the, now what we call it as epiblast. Some of the cell of epiblast get detached. Some of the cell from epiblast get detached. These are called as a delaminated cell and they start dividing. So this is a delaminated cell and they start dividing. These are some of the cells. These are the delaminated cell which are divided. Follow? Some of the cells of epiblast. So this is, I'll say this is E diagram. Some of the cells of epiblast तिथून निघतात. Okay. What I said कि epiblast only take part in the embryo formation. Hypoblast embryo formation मध्ये नाही. Hypoblast detached होईल. Hypoblast eventually will disintegrate. Okay. आणि हायपोब्लास्ट निघून जातील आणि इथले काही सेल बाहेर निघतील, डिटॅच होतील आणि ते डिवाइड व्हायला लागतील. सेल मध्येच हा त्याच हे ट्रोफोब्लास्ट आहेच ना अजून. दिस ट्रोफोब्लास्ट इज देयर अँड दे विल बी डिटॅच्ड अँड स्टार्ट डिवाइडिंग. इथे त्या डिटॅच सेलला काय म्हणतात? These are detached cells are called as a delaminated cells. मग एपिब्लास्ट डिटॅच होतात का? हाँ. हम एक बार फिर से रिपीट करना. देखो अभी ये मैंने क्या बोला, इपिब्लास्ट है और हाइपोब्लास्ट है, राइट? इसमें क्या हुआ, ये जब सब सेल थे वो एक लाइन में आ गए. रॉबर सेल ऊपर वाला सब निकल गया, ठीक है? रॉबर सेल की जगह पे ये एक लाइन में आ गए. नाउ इन्होंने क्या किया, सम सेल्स, ऑल दिस सेल व्हिच आर इन लाइन, दे हैव डिवाइडेड. उसमें से कुछ बड़े हैं और कुछ छोटे हैं नीचे. जो बड़े हैं उसको हम लोग बोल रहे हैं इपिब्लास्ट. वो जो नीचे छोटे हैं दैट इज अ हाइपोब्लास्ट. अभी इपिब्लास्ट क्या कर रहा है, ओनली दैट विल टेक पार्ट इन द एम्ब्रियो फॉर्मेशन. अभी अपना तो सिर्फ ब्लास्टुला गैस्ट्रुला यही चल रहा है. एम्ब्रियो का तो अभी शेप भी नहीं है. एम्ब्रियो को शेप लेना है ना अपना.
ओके, ह्यूमन एम्ब्रियो। तो अभी ये इपीब्लास्ट ओनली विल पार्टिसिपेट इन एम्ब्रियो फॉर्मेशन, हाइपोब्लास्ट है वो इवेंचुअली निकल जाएगा। ओके, तो अभी क्या हुआ ये डायग्राम में, इधर वाले कुछ सेल निकल गए, सपोजिंग ये सेल निकले और वो डिवाइड होना शुरू हो गए, राइट, वो डिवाइड होना शुरू हो गए, उन्होंने काफी सारे डिवीजन किए। ओके, एंड नाउ दिस इज द फर्स्ट जर्म लेयर विच इज फॉर्म इज अ, yes, so remember ectoderm is the first germ layer. इस पे भी क्वेश्चन आते हैं, which is the first germ layer that is formed. So this is the first germ layer. So first germ layer formed is a ectoderm. लक्षात ठेवा. First germ layer that is formed is a ectoderm. ये क्लियर है? कुछ डाउट है इसमें? पक्का नहीं? Now this upper part of this ectoderm, ये जो upper part है, that will form the primitive gut. Primitive gut म्हणजे पोटाचा भाग, primitive पोटाचा भाग आता यायला लागलाय, right? So primitive gut. Upper part of the cell form the primitive gut and lower one will form the yolk sac. सुरुवातीला yolk sac असते, नंतर प्लॅसेंटा फॉर्म झाला की yolk sac निघून जाते. हाँ, so the human egg is said to be microlethal. कारण थोडं yolk असतं, थोड्याच वेळेसाठी असतं. So the lower one will form the yolk sac. So this is the upper part of the cell and this is the lower part of the cell. लोअर पार्ट ने क्या फॉर्म किया? yolk sac. अपर पार्ट ने क्या फॉर्म किया? प्रिमिटिव गट. क्लियर? इक्टोडर्म फॉर्म कसा झाला कळला? हा, हर्षिता मागचं जरा क्लिअर कर तुझ्या कॉन्सेप्ट, हा, जे मिस केले ते. Okay, now that is a F diagram. Now I am drawing. So this was a E diagram. Now this is a F diagram. Okay, F diagram में now what is happening? Remember, ये जो cell है ना, this end is called as a, this end is a cephalic end. This end is a cephalic end. Yeah, more precise I draw here. This end is a cephalic end म्हणजे काय? And this end is a caudal end. सिफॅलिक एंड म्हणजे काय? डोक्याकडचा भाग तिथून तयार होणार आहे, राइट? सो दिस एंड इज कॉल्ड एज अ सिफॅलिक एंड, दॅट एंड इज कॉल्ड एज अ कॉडल एंड. टेलचा पार्ट कॉडा इक्विना है ना, सो कॉडल एंड. नाउ व्हाट विल हैपन, सम ऑफ द सेल्स अगेन है ट्रोफोइक्टोडर्म. हां, आता ट्रोफोइक्टोडर्म तुम्ही लाईन नका काढू, यू ड्रॉ द सेल्स, ते तुमच्या डोक्यात पक्क घुसेल मग. हा, आणि हे जे आहे तिथले सेल्स हे तर आहेच, इपीब्लास्ट आहेत अजून, पण आता आपण त्यांना इथे म्हणायचं सिफॅलिक एंड, इथे त्याचा कॉडल एंड. आणि ही जी लाईन आहे कोणती? इक्टोडर्मची लाईन कम्स इन कॉन्टॅक्ट विथ ट्रोफोइक्टोडर्म. इथे आपण गॅप दाखवला होता, ट्रोफो ही, दिस इज अ फर्स्ट लाईन इक्टोडर्म, ती आता याला टच झाली आणि काहीच बोलले नाही बाकी. मी बोलले हे दिस इज अ सिफॅलिक एंड अँड दिस इज अ कॉडल. ओके, नाउ सम ऑफ द सेल्स फ्रॉम द कॉडल एंड, some of the cells from the caudal end detach and form the mass of cells. काय बोलले? Some of the cells from here get detached and it form the here like the mass of the cells. Okay? Detached from caudal end. Yes, detached from caudal end and form the mass of the cells. आणि ती लेयर कसली असते? ही तर आपली प्रोडक्ट ना, ती त्याला जॉइन होते का खाली? हा ती त्याला जॉइन झाली. हा दिस इज अ एफ पार्ट.
ती त्याला जॉईन झाली खाली. Right? And now this is a second layer, that is a mesoderm. The second germ layer. Second germ layer is a mesoderm. Clear? Okay? I'm so sorry, this was not ectoderm. कोणीतरी ectoderm म्हटलं आणि मी ectoderm म्हटलं. The first germ layer form is a endoderm. श्रुती ना? हाँ. म्हटलं असं काय होतंय? So this is a endoderm. I'm so sorry. The first germ layer form is endoderm, not the ectoderm. आतली layer, endoderm. आता काय राहिली? Ectoderm राहिली आता. The last layer form is ectoderm, and the first layer form is endoderm. Clear करा ते. Now the G part. परत हे काय आहे? एम्ब्रियोनल नॉब इथे आहे आता. परत हा हायपोब्लास्ट सेल्स, राईट? हायपोब्लास्ट नंतर हे जे आहे हे इपिब्लास्ट मध्ये इपिब्लास्ट हा. त्याच्यानंतर ही जी आहे ही ट्रोफोब्लास्ट. ओके. आणि हे जे आहे हे एंडोडर्म नाव. अँड इथे जे आहे ते मेसोडर्म. इकडे दोन्ही साइडला शिफ्ट होतील. सो दिस इज अ मेसोडर्म, राइट? नाउ द रिमेनिंग सेल ऑफ द एम्ब्रियोनल नॉब will divide again. Okay, remaining cell of the embryonal knob will divide, and here it will form the third germ layer, which is a, here it will form the third germ layer. This third germ layer is कुठली आता? ectoderm. ट्रोफो ही जी आहे ही एंडोडर्म आहे त्याच्या सराउंडिंग, ट्रोफोब्लास्टच्या आतमध्ये. And now we have got our three germ layer. That is a, we people are triploblastic. We have the three germ layer. Okay. हे झालं formation of three germ layer. Now we have the amniotic cavity also. So you can give heading खाली formation of amniotic cavity. तीन germ layer कशा आल्यात कळलं? परत मी एकदा रिवाइज करेन. Formation of amniotic cavity. Formation of amniotic cavity. Amniotic cavity. Amniotic. Amniotic cavity. Now some of the cell from this embryonal knob and this ectoderm, they form here the cavity. Okay, and this cavity is called as a amniotic cavity. Some of the cell from embryonal knob acts as amniotic cell and they form a cavity that is called as a amniotic cavity. ह्याचा रोल आपण पुढे बघू. But just a amniotic cavity is formed, remember.
आणि ही amniotic cavity actually extend all over the embryo. सगळ्या एम्ब्रियोला ती कव्हर करते. amniotic cavity, that is the extra embryonic membrane. That is the extra embryonic membrane. Some of the cell from the embryonal knob, they participate in the formation of amniotic cavity. एक बबल सारखं वरती येतं, त्याच्यामध्ये amniotic fluid असणार आहे आणि हे amniotic fluid कशासाठी कामाला येतं? नाही, प्रोटेक्शन तर आहेच, पण that is a for the sex of fetal detection. काय म्हणतात त्याला? HCG. बेबी को अबॉर्ट कर देते ना फिमेल फिटिसाइड, तो amnio तिथे हे करतात ना amniocentesis. हो amniocentesis. मॅम हे बोर्ड्स मध्ये आलं होतं, हो, पण आम्हाला ही कन्सेप्ट नव्हती शिकवली. ओके. म्हणजे काय, हे इथला फ्लुइड काढतात आणि इथे त्या बेबीच्या आता एम्ब्रियोचे सेलला सगळे आलेले असतात फ्लुइड मध्ये आणि त्या फ्लुइड मधल्या सेल मधनं त्या बेबीचा सेक्स डिटरमाइन करतात. देर आर द जेनेटिक टेक्निक्स. अलाउड नाही ना, पण करतात. मॅम पण फॉरेनला अलाउड इथे. Even from this fluid you can find out the genetic abnormality. आपण म्हणतो डाउन सिंड्रोम आहे किंवा असा तसा. फ्रॉम amniotic cavity. amniotic cavity से fluid निकालते हैं. So the expert gynecologist insert the syringe and they take out a little fluid, maybe 0.5 ml fluid is sufficient. They take out the fluid from that cavity and they determine the sex of the baby. They illegal है, but then along with this the positive side is you can detect the genetic abnormalities from this fluid. And if baby is having any genetic abnormality, then that couple has to decide whether to go ahead with the pregnancy or not. पण ते सगळं सांगतं का की एनी डिसीज आहे की नाही? सगळं सगळं सगळं. आणि आपल्याकडे इतकं पॉप्युलर नाही आहे हे, पण हे फॉरेन मध्ये कंपल्सरी करवतातच. म्हणजे दॅट इज वन ऑफ द टेस्ट, कंपल्सरी टेस्ट. कारण अननेसेसरी ते जेनेटिक डिफेक्ट वाढवायचे कशाला? म्हणजे तो चाइल्ड बॉर्न विथ अ जेनेटिक डिफेक्ट मे कॅरी फॉरवर्ड the genetic defect. Okay, so then that couple has to decide की किती genetic abnormality आहे आणि जाऊ द्यायचे पुढे की नाही जाऊ द्यायचे. So that amniotic cavity now grow bigger in size and completely surround the embryo. That is act as the extra embryonic membrane. मॅम तुम्ही काय म्हणाला ते वर्ड? amniocentesis. त्याच्यावर पण क्वेश्चन येतात, बोर्डात आले, इथे नीटला पण येतात. क्या है वो? amniocentesis, जो मैंने बोला ना फ्लूइड निकालते हैं और उसमें से सब एबनॉर्मेलिटीज और सेक्स ऑफ द चाइल्ड इज डिटरमाइंड. क्लियर? सो दैट इज व्हाट इज अ गैस्ट्रुलेशन. फॉर्मेशन ऑफ 3. अपना एम क्या था गैस्ट्रुलेशन में? वी नीड 3 germ layer. पहले ब्लास्टुला, मोड्यूला, उसमें वो सेल का फेट ही पता नहीं था कि वो सेल क्या करने वाले हैं. नाउ वी नो द फेट ऑफ ऑल सेल्स एंड दे हैव फॉर्म द 3 germ layers. आता हे 3 germ layer पुढे काय करणार आहे ते पण आपण बघायचं आहे. बिफोर दॅट विल सी द फॉर्मेशन ऑफ प्रिमिटिव्ह स्ट्रिप. सो राइट इट डाउन. फॉर्मेशन ऑफ प्रिमिटिव्ह स्ट्रिप. प्रिमिटिव्ह स्ट्रिप. प्रिमिटिव्ह स्ट्रीक, STREK. हे मी काढते आता. ओके, आता आपल्याकडे काय आहे? These are the epiblast,
आणि खाली जी लाईन काढली ब्ल्यू दॅट इज अ रोफोब्लास्ट रोफोइक्टोडर्म. ओके, आता इपिब्लास्ट सेल मी हेच डायग्राम काढते. दीज आर से द लाइनिंग थिकनिंग ऑफ द इपिब्लास्ट सेल. हे सगळे इथे इपिब्लास्ट सेल आहेत हे, राईट. त्याच्यामध्ये हियर द डिप्रेशन इज ऑकरिंग. हियर देयर इज अ डिप्रेशन. हे जे आहेत ना हे सेल मी हे असे काढले कारण इथे मध्ये डिप्रेशन आलंय. हा, तर ते डिप्रेशन आलंय. दॅट इज अ प्रिमिटिव्ह स्ट्रिंग. त्या डिप्रेशन मध्ये इट गेट्स वन knob like structure like this. This is a depression now, and this is called as a primitive node, and this is a primitive streak. ही primitive streak, खालची त्याची दांडी. ओके, कळलं का? नाही कळलं हे? का बरं येतं मॅम? हा, का बरं येतं? कारण वी आर बायलॅटरली सिमेट्रिकल. To maintain that bilateral symmetry, this primitive streak is important. For our bilateral symmetry, this primitive streak is important. Knob because that will provide the complete symmetry head पासना tail पर्यंत. ओके, म्हणजे this is a head region. Head तर एकच आहे ना आपलं आणि मग पुढे symmetry. So that bilateral symmetry is provided with this primitive streak. You get question on this. Theory मध्ये नाही विचारणार पण नीट मध्ये नक्की विचारते. And which is the first system to be formed? हे सगळं होणार system. नाही. नाही. Circulatory. Blood and circulatory system is first formed. Okay, so again you get question. Blood circulatory with heart is a first system. form होतं ना. हा? Primitive gut. Primitive gut आहे तो, म्हणजे तो काही अजून फॉर्म नाही झाला. तिथे ती पोझिशन आहे त्याची, तिथून तो फॉर्म होणार आहे. आणि आफ्टर गॅस्ट्रुलेशन देर इज अ नेर्युलेशन. म्हणजे वी आर वर्टिब्रेट, आपल्या पाठीचा कणा पाहिजे. सो दॅट आफ्टर गॅस्ट्रुलेशन देर इज अ नेर्युलेशन. दॅट इज अ फॉर्मेशन ऑफ नोटोकॉर्ड, न्यूरल ट्यूब और नोटोकॉर्ड. इंटरेस्टिंग, मला तर फार इंटरेस्टिंग वाटतं. अँड दॅट इज अ एम्ब्रियोलॉजी. Okay, so after gastrulation there is a nerulation. अजून करू? आता हे जे फेट पाहिजे ना, इक्टोडमने काय केलं, मेझोडमने काय केलं, एंडोडमने काय केलं. सो गॅस्ट्रुलेशन झाल्यावर नेर्युलेशन दॅट विल फॉर्म द न्यूरल ट्यूब. म्हणजे वी विल बी टेकिंग द शेप ऑफ वर्टिब्रेट. अदरवाइज तुम्ही सगळ्यांचे एम्ब्रियो बघितले, फिशचे किंवा अजून लोअर ॲनिमलचे सगळ्यांचे एम्ब्रियो इन द प्रायमरी स्टेज विल लुक सेम. तुमच्या 10वीच्या पुस्तकात इव्होल्युशन मध्ये चित्र होतं. हो, सो सगळ्यांचे एम्ब्रियो सेम आणि मग जसे ते पुढे डेव्हलप होतात देन इट विल टेक द शेप ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲनिमल. बरोबर? ओके, नाउ व्हॉट यू विल डू, यू विल, आता तुम्हाला इक्टोडम, मेझोडम आणि एंडोडम हे आपल्याला पाहिजे होते गॅस्ट्रुलेशन मध्ये, राईट? ते आपल्याला मिळालेले. येस और नो? नाउ वी हॅव टू सी देअर फेट. ते काय करणार आहेत पुढे. सो व्हॉट यू डू, हां, जशी हॉरिझॉन्टल एक नोटबुक पकडा, असं आडवं पेज घ्या त्याचं अँड मेक 3 कॉलम. इक्टोडम, मेझोडम अँड एंडोडम. आपली कुठली आधी एंडोडम आहे. सो से फर्स्ट एंडो, मेझो आणि इक्टो. मॅम नेर्युलेशनचा पार्ट नाही, गॅस्ट्रुलेशन पण आहे ना. हो, मग आता ह्याचं फेट ऑफ 3 जर्म लेअर वरती हेडिंग द्या.
हा खूप पॉप्युलर क्वेश्चन आहे तुमच्या HSC मध्ये. व्हॉट इज द फेट ऑफ 3 जर्म लेयर्स? फेट म्हणजे या जर्म लेयर पुढे जाऊन काय बनवणार आहेत ते त्यांचे काम सिन्सिअरली करता. मी माझं काम सिन्सिअरली करते, तुम्ही तुमचं करता की नाही बघा. सो देअर फेट. सो फेट ऑफ 3 germ layer: endoderm, mesoderm and ectoderm. राइट? केले 3 कॉलम. आता एंडोडर्म मध्ये लिहा. सगळं एंडोडर्म मध्ये लिहायचंय. जोपर्यंत मी काय बोलत नाही तोपर्यंत सगळं एंडोडर्म मध्ये, एका खाली एक. फर्स्ट इज अ गट. काय काय एंडोडर्म फॉर्म करतो? गट. गट मध्ये ओनली फॅरिंग्स अँड कोलॉन. गट ब्रॅकेट मध्ये फॅरिंग्स अँड कोलॉन, सो ओनली मिडगट. म्हणजे पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम नाही, ओनली गट. फॅरिंग्स अँड कोलॉन, सो ओनली मिडगट. राइट? सेकंड इज मिडल इयर. मिडल इयर. Third is gastric glands. Gastric gland. नंतर टंग. ओनली urinary bladder from excretory system. फक्त urinary bladder. Only urinary bladder. Complete respiratory tract. Complete respiratory tract. Liver and pancreas. Liver and pancreas. Thyroid, parathyroid gland. Thyroid and parathyroid gland. Anterior lobe of pituitary gland. फक्त anterior lobe. Only anterior lobe of pituitary gland. And thymus. Next is thymus. Thymus gland आठवला का? रिमोटली आठवला ना? काय होतो? आपण जेव्हा म्हातारे होतो तेव्हा तो निघून जातो. सो थायमस. इतके सगळे कोण फॉर्म करताय? ही लेयर फक्त एंडोडर्म. दॅट इज अ फेट ऑफ एंडोडर्म. ओके. नाउ द फेट ऑफ मेसोडर्म. मेसोडर्म. मेसोडर्म मध्ये लिहा आता. मसल्स. कनेक्टिव्ह टिश्यूज. मॅम सगळे मसल्स. कनेक्टिव्ह टिश्यू. प्रोटीन्स असते का मॅम? डर्मिस ऑफ द स्किन. डर्मिस ऑफ द स्किन. स्केलेटन मध्ये बोन अँड कार्टिलेज. स्केलेटन इन ब्रॅकेट बोन अँड कार्टिलेज. सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये हार्ट, ब्लड व्हेसल, ब्लड अँड लिम्फ. हार्ट, ब्लड व्हेसल, ब्लड अँड लिम्फ. Blood vessels, blood and lymph.
excretory system, all part except urinary bladder. Urinary bladder कोणी फॉर्म केलाय? Yes. So all parts except urinary bladder. Adrenal cortex. तुम्हाला जर ॲड्रिनल ग्लँड्स आठवत असेल बघा, दॅट इज इक्टोमेझोडर्मल इन ओरिजिन असं आपण लिहिलं होतं. सो ओनली ॲड्रिनल कॉर्टेक्स, कॉर्टेक्स म्हणजे पेरिफेरल पार्ट. मोस्ट ऑफ द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज मेझोडर्मल इन ओरिजिन. पार्ट ऑफ द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे. नाउ इक्टोडर्म. मिडगट कोणी फॉर्म केला होता? नाउ गट मध्ये फोरगट अँड हाइंडगट इज इक्टोडर्मल इन ओरिजिन. फोरगट अँड हाइंडगट. Dermis was formed by mesoderm. Now epidermis. Epidermis. Foregut and hindgut. Epidermis. Brain and spinal cord. Sense organs. Sense organs. Internal ear. Internal ear. Eye, retina and conjunctiva. Middle and posterior lobe of pituitary. Posterior lobe of pituitary. Adrenal medulla. Adrenal medulla. That was the fate of what? 3 journals. Prepare these for 3 or 5 marks question. And plus नीट मध्ये तुम्हाला ॲड्रिनल मेड्युला जे ॲबनॉर्मल आहे ना, ॲड्रिनल कॉर्टेक्स आणि मेड्युला ते 2 वेगळ्या वेगळ्या जर्म लेअर पासून आहे. मिडल इयर आणि इंटरनल इयर हायलाइट करून ठेवायच्या. तुम्हाला मोस्टली क्वेश्चन येतात अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरी अँड पोस्टेरियर लोब ऑफ पिट्युटरी. राईट. हे सगळ्यात महत्त्वाचे पार्ट जे विचारतातच विचारतात. ठीक आहे. दॅट इज अ फेट ऑफ 3 जर्म लेअर. बंद करतो.